Closed doors, I'm a fool for your love. Once more! Once more! Once more! शाबाश बेटा, बहुत बढ़िया. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी मजेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून जर मला इंस्टावर फॉलो केलं नसेल लगेच फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ एकदम खडक आणि खतरनाक झालेला मित्रांनो, तर जराही स्किप न करता पूर्ण पहा. आज आपण स्मॉल बॉय बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो, तर तुमचा जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार. तर सिम्पली खाली जो प्लस चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आजच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला 4.5 हा रेसो, त्यानंतर रेझोल्युशन 1080p, फ्रेम रेट 30 fps, बॅकग्राऊंड ब्लॅक कलर सिम्पली सिलेक्ट करायचं आहे. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला क्रिएट प्रोजेक्ट दिसून येईल. तर सिम्पली त्याच्यावर आपल्याला एकदा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आजच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला 4.5 हा रेसो क्रिएट होऊन येणार आहे. तर सिम्पली बॅक घेणार आहोत. बॅक घेतल्यानंतर प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट लिंक आणि शेकबीट प्रोजेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशा प्रकारे दिलेलं आहे. तर सिम्पली तिथून तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता. आणि जर या बिटमार्कमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, जर बिटमार्कमधील सॉन्ग जर म्यूट होत असेल तर किंवा सॉन्ग चालत नसेल, तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला रोज डेली प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओत तुम्हाला सॉन्ग देत असतो. तिथून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊन तुम्ही ते सॉन्ग घेऊ शकता. आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर सिम्पली अशा प्रकारे बिटमार्क आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, इथं प्लसचे नाव क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आणि अशा प्रकारे आपल्या स्टेटसचा आजचा जो मटेरियल आहे अशा प्रकारे ते सिम्पली आपल्याला मॉडेल इमेज एक ॲड करायचं. ॲड केल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरून त्याची फुल स्क्रीन करायचं. फुल स्क्रीन केल्यानंतर ती इमेज आपल्याला ती पहिल्या बिटमार्कपर्यंत म्हणजे 8.14 सेकंदापर्यंत आपल्याला त्याची साईज वाढवून घ्यायची. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, बॅक यायचं. बॅक आल्यानंतर शेकेबीट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. शेकेबीट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जो पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आणि आपल्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करणार. तर अशा प्रकारे आपल्याला ओव्हरऑल लुक येणार आहे. तुम्ही इथं झूम आउट करू शकता, झूम इन करू शकता. तुम्हाला जसा ॲडजस्टेबल पाहिजे इमेज तसं तुम्ही ठेवू शकता. सिम्पली अशा प्रकारे झाल्यानंतर प्रत्येकदा प्लस चिन्ह हे मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला अजून एक मॉडेल इमेज ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मॉडेल इमेज आपण ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे मी मॉडेल इमेज ॲड केला आहे. ती साईज थोडीशी कमी करायची. कमी केल्यानंतर अशा प्रकारे इतकी आपण ठेवणार आहोत. ठेवल्यानंतर याची साईज आपण 8.14पर्यंत करणार आहोत. केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे, शेकेबीट प्रोजेक्टमध्ये जायचं आणि सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर सिम्पली मेन प्रोजेक्टवर यायचा आणि सेकंड नंबरचे जो इमेज आहे त्याला आपण पेस्ट करणार. तर अशा प्रकारे ओव्हरऑल आपल्याला लुक येणार आहे. सिम्पली आल्यानंतर प्रत्येकदा प्लस चिन्ह मीडियामध्ये जायचं. आपल्याला PNG ॲड करायचे आहेत. एक हॅपी बर्थडेची PNG, त्याची साईज थोडीशी कमी करून तुम्ही इथं खाली ॲडजस्ट करून लावू शकता. लावल्यानंतर याची साईज आपण 8.14 सेकंद आपण करून घेणार. प्रत्येकदा प्लस चिन्ह मीडियामध्ये जायचं आणि एक इमोजी PNG दिली तुम्ही ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. साईज थोडीशी कमी करून वरती अशा प्रकारे इथं आपल्याला ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट झाल्यानंतर याची साईज आपण 8.14 सेकंदापर्यंत करणार आहोत. तर सिम्पली अशा प्रकारे पहिलं जे ॲनिमेशन आहे ते आपलं इथे क्रिएट झालेलं आहे. सिम्पली पुढच्या ॲनिमेशनसाठी आपल्याला जो बिटमार्क दिले आहेत अशा प्रकारे मधून त्या प्रत्येक बिटमार्कनुसार आपल्याला इमेज आहेत, मॉडेल इमेज त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज जे बिटमार्क आहेत त्याला प्रत्येक बिटमार्कला जे इमेज आहेत त्या ॲड करून घ्या. अशा प्रकारे एक बाय एक तुम्ही अशाच प्रकारे ज्या मॉडेल इमेज आहेत त्या ॲड करून घ्या. सिम्पली अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे सिम्पली ॲड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला ॲड केल्यानंतर प्रत्येक इमेज आपल्याला चेक करून घ्यायचे. अशा प्रकारे जर फुल स्क्रीन असली तर आपल्याला ते फुल स्क्रीन करून घ्यायचे. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे काही इमेज आपल्याला फुल स्क्रीन ऑलरेडी आहेत
पण ज्या नाहीत त्या आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे आपलं फुल स्क्रीन झालेलं आहे इमेज फुल स्क्रीन झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिम्पली शेकी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर 3rd नंबरला जो इफेक्ट दिला आहे तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. नंबर वाईज इफेक्ट दिलेला आहे तर तुम्ही लक्षपूर्वक बघितल्यावर तुम्हाला समजणार आहे. तर 3rd नंबरचा आपण जो इफेक्ट कॉपी केला तो आपल्याला पहिला इमेज जिथून चालू होतो त्या पहिल्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करणार होता. अशा प्रकारे पहिला ॲनिमेशन आणि हा पहिला इमेज आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट केला. इमेजवर पेस्ट केल्यानंतर सिम्पली एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचे. तर अशाच प्रकारे तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट परत एकदा पेस्ट करायचे. तुम्ही अशा प्रकारे एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. तर अशाच प्रकारे मी ही तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट आहे तो पेस्ट करून घेतला आहे. तर पहिला इफेक्ट आहे तो झालेला आहे. सिम्पली बॅक येऊन परत एकदा शेकबी प्रोजेक्टमध्ये जायचा आणि जो 4th नंबरचा इफेक्ट आहे अशा प्रकारे तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर सिम्पली बॅक येणार आहोत. बॅक आल्यानंतर मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो मध्ये इमेज सोडला आहे त्या प्रत्येक इमेजला हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जो मध्ये आपण इमेज सोडला आहे त्या प्रत्येक इमेजला हाच इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा. अशाच प्रकारे तुम्ही जो मध्ये इमेज सोडला आहे त्या प्रत्येक इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्या. सिम्पली अशा प्रकारे आपला जो दोन्ही इफेक्ट आहेत ते आपले पेस्ट करून झालेले आहेत. सिम्पली पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्या पहिल्या बीटमार्कवर यायचं आहे. बीटमार्कवर आल्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियमच जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये ब्लॅक PNG ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर थोडीशी साईज इन्क्रीज करून अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट केल्यानंतर याची साईज आपण 20.21 सेकंदापर्यंत करणार. परत एकदा त्या बीटवर यायचं आहे, प्लस चिन्ह मीडियमच जायचं आहे आणि हॅपी बर्थडे स्मॉल ब्रदर म्हणून PNG आहे ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर त्याची साईज थोडीशी इन्क्रीज करून अशा प्रकारे ॲडजस्ट करणार आहोत. ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, बॅक यायचं आहे, शेकी प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि सगळ्यात शेवट तुम्हाला HDR+CCचा इफेक्ट दिला आहे. या इफेक्टला कॉपी करण्यासाठी HDR+CCच्या ज्या लेअर आहेत त्या आपण दाबून धरून सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आणि कॉपी 3 लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी 3 लेअर करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. इथं कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आणि पेस्ट 3 लेअर करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या पूर्ण स्टेटसला HDR+CC हा इफेक्ट बसून जाईल. तर तो इफेक्ट आपल्याला त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला बसलेला आहे. तर प्लस चिन्ह जाऊन मीडियावर जाऊन इथं आपल्याला जसं इमेज ही ॲड केलं तसं तुमचा लोगो तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे स्टेटस झालेला. तर स्टेटसला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह दिसतं अशा प्रकारे तिथं क्लिक करायचं आहे. व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं. म्हणजे अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.